की शरद पवारांवरती देऊ शकतात मोठी जबाबदारी, कारण खासदारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी ही शरद पवारांकडे दिली जाऊ शकते. सूत्रांच्या हवाल्याने एक मोठी बातमी हाती येते. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय तपशील याबद्दल? दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं कल येत आहे, या कलानंतर एक मोठी जबाबदारी शरद पवार यांच्या खांद्यावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंडिया आघाडीच्या वतीनं जर सत्ता स्थापन करायची असेल आणि जर खासदार कमी पडले तर अशा वेळी 30 खासदार जर कमी पडले त्याच्यासोबत बोलण्याची जी जबाबदारी आहे शरद पवारांच्या खांद्यावर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारची दिल्लीतील सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीचे कल येत आहे त्या कलानंतर साधारणतः दुपारी 2 वाजेपर्यंत जे निश्चित कल येईल त्यानंतर हालचाली वाढेल दिल्लीमध्ये आणि त्यानंतर होऊ शकतं 30 खासदारांना जर कमी पडले तर शरद पवार निश्चितपणे सर्व नेत्यांसोबत बोलण्याची जबाबदारी दिली जाऊ शकतं. आणि यापूर्वी जसं आपण स्पष्ट केलं होतं, नितीश कुमार आणि सोबतच टीडीपी सोबत देखील चर्चा करण्याची काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे आणि काँग्रेस होऊ शकतं शरद पवारांची या प्रकरणात सहकार्य देखील घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशाल. प्रशांत, तसं बघायला गेलं तर राजकारणातील एक मोठा अनुभवी व्यक्ती म्हणून, धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून शरद पवारांना ओळखलं जातं. ज्या प्रकारचा ट्रेंड सध्या पुढे येताना दिसतोय, काही सांगता येत नाही, चित्र आणखीन बदलू शकतं, कोणाच्याही बाजूने जाऊ शकतं. पण इथं काटेकी टक्कर असं म्हणता येणार नाही. पण शरद पवार जर जुळवाजुळव करता याचाच अर्थ काहीतरी घडण्याची दाट शक्यता आहे असं म्हणायचं का? विशाल, बरोबर आहे. ज्यावेळेस शरद पवार सक्रिय होता सत्ता स्थापनेमध्ये आणि केंद्राच्या सरकारची स्थापना करता त्यावेळी निश्चितपणे काहीतरी बदल होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचमुळे शरद पवार यांना ही मोठी जबाबदारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 30पेक्षा जास्त खासदार जर कमी पडलेत अशा वेळी होऊ शकतं की शरद पवार आपले पुढाकार घेऊन काही नेत्यांची चर्चा करतील आणि शरद पवार ज्या पद्धतीचं राजकारण करतात केंद्र स्तरावर त्या राजकारणामध्ये त्याची एक मोठी भूमिका असते. आपण यापूर्वी देखील संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना पाहिलं होतं आणि त्यानंतर आता शरद पवारांना जर पुन्हा एकदा जबाबदारी दिली गेली तर शरद पवार निश्चितपणे कमाल करतील अशी शक्यता काँग्रेसच्या नेत्यांना. शरद पवार जरी आता मैदानात आले असले तरी मोदी शहा यांनी 2014 पासून ज्या प्रकारचं राजकारण केलेलं आहे, ज्या प्रकारची रणनीती आखण्यात किंवा एक प्रकारे आतापर्यंत जमा फ्लोर मॅनेजमेंट करणं, या सगळ्या गोष्टी करण्यात किंवा जी सरकार होती ती सरकार पुन्हा इतिहास जमा करण्यात जो हातखंड आहे, हे पाहता किती चॅलेंजिंग असेल विरोधकांसाठी त्यांचं सरकार आणणं अशी गोळाबेरीज करून. आणि ज्या पद्धतीची सध्याची आकडेवारी आहे ही आकडेवारी जर बघितली आपण तर या आकडेवारीहून सध्या तरी एनडीए आघाडीला सरकार स्थापण्याची अनेक मोठे आव्हानं आहेत. कारण की ज्या पद्धतीनं एनडीए असो, एनडीएच्या समोर अनेक जागांच्या बाबतीत जर बघितलं तर या घडीला टीडीपी सोबत एनडीएची साधारणतः त्याच्यासोबत त्यांची सहभागिता आहे, त्यांचे घटक पक्ष म्हणून आहे. दुसरीकडे जेडीयू देखील एक एनडीएचा घटक पक्ष आहे. असं असताना हा एक मोठा आव्हान आहे. ते आव्हान तोडण्यासाठी शरद पवारांना जबाबदारी देण्यात येत आहे. पण अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे राजकारण बघितलं गेलं 2014-2019 यामध्ये साधारणतः नेहमीच त्यांची एक भूमिका, एक पाऊल पुढे असलेला भाला मिळाला. तोपर्यंत संपूर्ण आकडेवारी येत नाही तोपर्यंत यावर निश्चितपणे बोलणं शक्य नाही आहे. कारण प्रशांत, शेवटी तू जसं म्हणाला, आकडेवारी ही जोपर्यंत निश्चितपणे समोर येत नाही त्यानुसारच खरं तर शरद पवार हालचाल करू शकतात किंवा तशा पुढच्या घडामोडी घडतील. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज बघा. बारामतीत सुप्रिया सुळे यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. 31,000 मतांनी सुप्रियांची आघाडी कायम असल्याचं कळत आहे. सुनेत्रा पवार पिछाडीवरती आहे आणि त्यामुळे मजबूत होतीये. आघाडी ही तोडतील का, म्हणजे तोडणं तरी अशक्य आहे. तुतारी वाजवून कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला. विचारूया, तुम्ही ही सहानुभूती जी होती ती टॅकल करण्यात अपयशी ठरलायत का? नाही, आम्हाला सहानुभूती कुणाबद्दल होती? नाही, तुम्हाला नाही, जनतेला शरद पवार यांच्याबद्दल मुळातच जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस फोडणं हे आवडलेलं नव्हतं. अगदी दोन गोष्टी आहे की बघा, फोडून वगैरे पद्धतीनं आम्ही काही अशा पद्धतीनं आमच्या बरोबर यायला कुणाला सांगितलं नव्हतं. तशा पद्धतीचा आमचा प्रयत्न नव्हता बरं का. नाही, काय म्हणता तुम्ही? अरे बोलू द्या मला. हे बघा की त्यामुळं ते आमचे म्हणजे सहकारी म्हणून इव्हन एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आम्ही त्यांना आमच्या बरोबर आणलेत. दादा विकासाच्या मुद्द्यावर नाही, दादा बघा, अजित दादा हे विकासाच्या मुद्द्यावर आमच्या बरोबर आले. माझं सोमय्याची आठवण येते मला आता. 70,000 कोटी रुपये आणि अमित शहा आले होते महाराष्ट्रात. बघा, 70,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा सांगायला आणि त्याला तुम्ही विकास म्हणताय. नाही बघा,
तुम्हीच तर बैलगाडा पुरावे घेऊन निघाला होतात की नाही? मला नाही, मला बघा. आता ना क्यू वाटते सरड्याची बघा, त्याला सुद्धा वेळ लागतो रंग बदलायला सरड्याला. बघा तुम्हाला मी सांगतो की कोणीही भारतीय जनता पार्टीचं सरकार इथं असेल वर असेल कुठल्याही चुकीच्या माणसाला कधीच आम्ही अभय दिलेलं नाही आहे. आणि मला सांगा की दादा असतील कोणी असेल त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही विकासासाठी आले पण तुमचा विकास होत नाही त्यांना सोबत नाही, घेऊन. नाही, आमचा विकास होत नाही असं नाही. बघा दोन गोष्टी आहेत जनतेनं विकासालाच साथ दिली आता ही. बरं, बरं, ठीक आहे. मी आपल्याला जरा थांबवतो. आमचे प्रतिनिधी इंडिया उदय आघाडीचे तिवारी लोक आता आता आपल्या एकत्र बरोबर आलेले आहेत. आहेत. उदयकडे आपण जाऊयात. उदय, आपण बघतोय विदर्भातले एक एक करत निकाल पुढे येताना दिसतात. त्यातला पहिला निकाल नितीन गडकरींचा आलेला होता. आता या क्षणाचा तुझ्याकडे काय अपडेट? मात्र नागपूरमध्ये जे आहे ते नितीन गडकरीच्या निमित्तानं भाजपसाठी अच्छे दिन आले असं म्हणावं लागेल. नागपूरमध्ये जे आहे ते नितीन गडकरीच्या निमित्तानं भाजपसाठी अच्छे दिन आले असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या राऊंडमध्ये जे नितीन गडकरी यांना आघाडी घेतली होती ती आता चौथ्या राऊंडपर्यंत जी आहे ती नितीन गडकरी यांची आघाडी जी आहे ती कायम आहे. आणि जवळजवळ 40,000 मतांना जे आहे ते नितीन गडकरी पुढे आहेत. मात्र त्याचवेळी नागपूर ग्रामीण म्हणजे रामटेकचा जर आपण विचार केला तर रामटेकमध्ये जे आहे ते शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे हे पिछाडीवर गेलेले आहेत. जवळपास 22,000 मतांनी जे आहे ते येतो राजू उदय पारवे तुझ्याकडे पिछाडीवर येतो. गेलेले आहे. आणि जाऊयात काँग्रेसचे नाशिकमध्ये. शांतकुमार लक्ष्मण घाटोड आपल्या बरोबर आहे. लक्ष्मण, विजय उत्सव जो आहे तो साजरा केला विशाल, जातोय विशाल, असं विशाल, मी कळतं थांबवतोय. आपल्याला. साताऱ्यामधून मोठी बातमी येते. शशिकांत शिंदे 795 मतांनी आघाडीवर आहेत. फक्त म्हणजे 795. मी तुला म्हणालो होतो अंगावरचा गुलाल टिकवणं इतकं सोपं नाहीये तिथं. आणि तो फेटा सुद्धा त्याला टिकवायचा आहे. 795 मतांची आघाडी. आणि ही काय इंटरेस्टिंग लढाई आहे, काय जबरदस्त लढाई होतीये ही. लक्ष्मण घाटोळकडे जाऊ. लक्ष्मण, विजयी उत्सव साजरा केला जातोय असं कळतंय कारण राजाभाऊ वाजेंनी आपला लीड जो आहे तो कायम ठेवलाय असं देखील कळतंय. काय माहिती? शांतिगिरी महाराजांनी मोदींचा एक उमेदवार कमी केला. जय बाबाजी. ते शांतिगिरी वाराणसीला गेले प्रचार. हो. आघाडी जी आहे ती राजाभाऊ वाजे यांनी घेतलेली आहे. 1.5 लाख मतांची आघाडी अत्यंत मोठी आणि महत्वाची. आपल्यासोबत काही जल्लोष करणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहे. राजाभाऊ वाजे जे आहे ते आता विजयाच्या जवळपास पोहोचलेले आहे. काय प्रतिक्रिया आपली? या ठिकाणी महाराष्ट्राने दाखवून दिलंय की गद्दारी केलेल्या माणसांना धडा शिकवण्याचं काम महाराष्ट्राने दाखवलेलं आहे. आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांवर जे विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला आहे तो या मतांच्या रूपाने या नाशिकमध्ये दिसून येत आहे. या ठिकाणी महाराष्ट्र ही लढवई. तुम्ही अंगावरती गुलाल उधळून घेतलाय, काय प्रतिक्रिया? राजेभाऊंचा 2.5 लाखांनी विजय होणार आहे पुढं, त्याच्यामुळे आम्ही गुलाल आताच उधळून टाकलाय. आम्ही इगतपूर तालुक्यातून आलोय. शिवसेना गद्दारी ज्यांनी केली त्यांच्या विरोधात स्टेटस आम्ही आपण बघतोय अशा पद्धतीनं हे कार्यकर्ते जे आहे ते जल्लोष करताय. बॅरिकेडिंग त्या ठिकाणी करण्यात आलेली असली तरी देखील त्यांच्याकडनं उत्साह जल्लोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. मागच्या बाजूला आपण बघतोय गुलाल उधळलेला आहे कार्यकर्त्यांनी. राजाभाऊ वाजे यांचा विजय जो आहे तो जवळपास आता निश्चित मानला जातोय. 1.5 लाख मतांची आघाडी ही खरं तर अत्यंत मोठी आघाडी आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या काही आघाड्या आपल्याला पाहायला मिळतात त्यातली सर्वात मोठी आघाडी राजाभाऊ वाजे यांना आपल्याला पाहायला मिळते. नाशिकमधून हेमंत गोडसे यांना आता पराभवाकडे जावं लागतं काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. आपण बघतोय कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर गुलाल उधळतात. थोड्यापूर्वी 79,000 हा जो लीड होता तो आपण डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या बाबतीत पाहिला होता. त्यानंतर हा सगळ्यात मोठा लीड म्हणता येईल. 1.5 लाखाचा लीड जो राजाभाऊ वाजेंनी ठेवलेला आहे. मला असं वाटतं तो 1.5 लाखाचा लीड जो आहे तो तोडणं हेमंत गोडसेंना कठीण जाईल. हेमंत गोडसेंनी काय काय नाही केलं उमेदवारी मिळवण्यासाठी. 15 दिवस मिळाले शेवटी. भुजबळ इफेक्ट आहे का हा? नाही मला ताईंना विचारायचं आहे. मी हा प्रश्न जरूर विचारणार. ताई, तुम्ही आणि मी भुजबळांचे- नाशिककर आहोत. तुम्ही आणि मी नाशिककर आहोत. शेवटचे 15 दिवस राहिलेले असताना उमेदवारी जाहीर झाली. काय कोणाच्या पथ्यावर पडलं? नाशिककरांनो मला एका प्रश्नाचं सर्वच उत्तर लोक- द्या. नाही, ताई, नाही, एका माझ्या प्रश्नाचं. प्रश्नाचं पहिलं उत्तर द्या. चला स्पर्धा आहे. दोघांच्याही प्रश्नांचं उत्तर देते. दोघांनी विचारा काय विचारायचं ते. माझा पहिला प्रश्न आहे की कोणाच्या पत्ते पडलं? नाशिकमध्ये अशी परिस्थिती होती की सुरुवातीपासूनच लोक राजाभाऊ वाजेंच्या सोबत होते
शिवसेनेने अतिशय उशीर केला उमेदवारी जाहीर करण्यामध्ये. शेवटी 1 महिना गोंधळ घातला आणि भुजबळ हेच उमेदवार असं एक वातावरण तयार झालं होतं. काही लोक जाऊन राजाभाऊ वाजेंना मिळाले आणि नंतर हेमंत गोडसेची उमेदवारी आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाजप हा केडर बेस्ड पक्ष म्हणतो. त्यांचे बूथ सकाळी 7 वाजता लागतात. मी नाशिकमध्ये ग्राउंडवरती फिरलेली आहे. मी बघितलं की भाजपच्या लोकांनी, नगरसेवकांनी आमचे जे बूथ होते त्या बूथचे फोटो काढले आणि हेमंत गोडसेने दाखवले की आपली यंत्रणा इथे कार्यरत होती. म्हणजे अशा पद्धतीने भाजपने तिथं काम केलं. एक वाक्यता प्रचारामध्ये नव्हती आणि क्लीन इमेज होती राजाभाऊ वाजेंचे. सगळेच लोक त्यांच्यावर होते. विशेषतः अल्पसंख्याक असतील, मुस्लिम बहुल सगळा मतदार असेल, ओबीसी असेल, हे सगळे लोक ओबीसी बद्दल तुम्ही बोललात, मला तेच म्हणायचंय की तिथं तुम्ही उत्तर द्या. भुजबळ मीडियातून स्टेटमेंट करत होते, कुणाच्या महाविकास आघाडीला मदत होईल अशा प्रकारचे स्टेटमेंट जर त्यांचे होते, खालून सुद्धा मदत झाली का? भुजबळांना 2 वेळा हेमंत गोडसेंनी पाडलेलं आहे. त्यामुळे ते आतमध्ये काय झालं ते मला माहित नाही, पण त्यांचे सततचे स्टेटमेंट वेगवेगळे होते. जेव्हा पहिल्यांदा हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाली तेव्हा आता पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असे मेसेजेस सगळे पास झाले. मोठी बातमी येते. बजरंग बारणे आघाडीवर आलेले आहेत. श्रीरंग अप्पा बारणे, एक मोठी बातमी, मोठा उलटफेर. कारण मावळमध्ये आतापर्यंत ते पिछाडीवर होते आणि संगोज वगैरे पाठीमागे पडले आणि वाघेरेंचे सगळ्या मतदारसंघात बॅनर लागलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदारसंघावर बॅनर लागलेत भावी खासदार म्हणून. आणि बारणेंनी मात्र 40,872 मतांची आता आघाडी घेतली आहे. सकाळीच म्हणालो होतो काही लोकांना बॅनर उतरवावे लागणार आहेत. घाई. साताऱ्यात शशिकांत शिंदेच्या गुलालाचं काय प्रश्न आहे? 13,000 मतांनी आघाडीवर. चला, गुलाल टिकतोय. 984 वरनं ते 13,000 वरती गेलेले. ताई, मी पुन्हा एकदा येतो. दोन्ही उमेदवार मराठा होते, बरोबर. दोन्ही उमेदवार मराठा असताना प्रश्न असा होता की मराठा मतदार कोणाच्या बाजूने जातो. कारण भुजबळांना उभं करायचं म्हटल्यानंतर गावोगावी भुजबळ तुम्ही आमच्याकडे येऊ नका, कारण तुम्ही एल्गार सभा घेतल्या, अशा पद्धतीचे पोस्टर लागले. मग हा मतदार कोणाच्या बाजूने जातोय असं तुम्हाला वाटतं? मराठा समाज बऱ्यापैकी वाजेंच्या बाजूने गेला आणि त्याच्या मागे ते सगळेच मराठा समाजाची आंदोलनं असतील, सगळे त्यांच्याबद्दल असलेला डिस्ट्रेस असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी असतील, त्यांचा जो डिस्ट्रेस होता, कांद्याच्या प्रश्नावरती जे सगळं वातावरण निर्माण झालं की गुजरातमधलं कांद्याची निर्यात बंदी उठवता, कर्नाटकमध्ये करता आणि महाराष्ट्रावरती अन्याय करता, अल्पसंख्याक समाजामध्ये जो रोष होता, हा सगळा रोष बाहेर आला आणि विकासाच्या मुद्द्यावरती सुद्धा त्या निवडणुका झाल्या. आणि एकंदर भारतीय जनता पक्ष आणि त्यांना मदत करणारा कुठलाही पक्ष नको. दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना की शरद पवारांची राष्ट्रवादी, याचं उत्तर ही नाशिककरांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला द्यायचं होतं आणि ते उत्तर त्यांनी आपल्या मतामधून दिलंय. हे स्पष्ट झालंय की शिवसेना कोणाची आहे आणि राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे. हे जे फोडाफोडीचं राजकारण होतं ते जनतेला अजिबात मान्य नव्हतं. विकासाचा मुद्दा हा प्रचारातनं गायब होता. म्हणजे मुस्लिम, मंदिर, मंगळसूत्र, मेडिटेशन आणि मुजरा अशा पद्धतीच्या प्रश्नाभोवती ज्या निवडणुका खेळल्या गेल्या त्या सगळ्यांचा राग हे जनतेच्या मनामध्ये होतो. पण मग हा राग किंवा हे सगळे मुद्दे केवळ महाराष्ट्रात असे नव्हते. महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी होती. आता जर आकडेवर तिथं बघितले आपण तर ते सत्तेत येत आहेत. याचा अर्थ तुम्ही जे मुद्दे मांडताय की असा आहे की जनतेने ते स्वीकारले किंवा विरोधकांचे मुद्दे, पण देश पातळीवरती मात्र विरोधकांचे हे मुद्दे लोकांनी मान्य केलेले दिसत नाहीयेत, जे आकडे दाखवतायत. 294 मतांचं ध्रुवीकरण तर बऱ्याच ठिकाणी झालं, बऱ्याच अंशी झालं. ते तुम्ही पण केलं. मी फक्त एक सांगू इच्छितो. आपण आता ताईंना प्रश्न विचारला की देश पातळीवर आपण तो जर आकडा पाहिला, त्या आकड्यामध्ये फक्त 238 भाजप, 400 पार, फक्त 200, 400 पार म्हणणाऱ्यांची ही एक मिनिट, तुम्ही 295 सांगितलं. ऐका, मग येत आहेत ते आता हळू. आता तुम्ही जर पाहिलं ना तर त्या पद्धतीनं आता विशालने नाशिकचा प्रश्न काढला. मी स्वतः नाशिकचाच आहे आणि मी स्वतः नाशिकचा आणि मुंबईत तिकडे शाहू महाराज यांच्या विजयाची नांदी आता आहे का? कारण तिकडे सुद्धा गुलालाची तयारी झालेली आहे. छत्रपती संभाजी महाराज
हे सेलिब्रेशन मध्ये थोडं थांबा असं सांगितलं त्यांनी, कारण ज्या पद्धतीचं सगळं वातावरण आहे, प्रतापराव जाधव 17,000 मतांनी आघाडीवर आहेत. बुलढाण्यामध्ये त्यांची चर्चा होती. खरं तर तिथं ज्या प्रकारे तुपकरांनी लढत दिलेली होती, तुपकरांचा फायदा प्रतापराव जाधवांना झाला का हा प्रश्न आता निर्माण झालाय. सरकार विरोधी मतांचं डिवायडेशन झालं का आणि त्यामुळे प्रतापराव जाधव तिथं पुढे दिसत आहेत का हा प्रश्न बुलढाण्यातल्या लढाईवरून तरी आपल्याला सध्या दिसतोय, कारण 17,202 मतांची त्यांनी आघाडी घेतलेली आहे. आपण शाहू महाराजांच्या बद्दल बोलत होतो. शाहू महाराजांसाठी गादीला मान आणि मोदींना मतदान असं कॅम्पेन झालं. बरं, पण लोकांनी असं केलं की मतदान सुद्धा गादीलाच आणि मान सुद्धा गादीलाच. कोल्हापूरच्या जनतेचं पहिल्या दिवसापासून पण मग हे साताऱ्यात का नसेल बरं? गादीला का मान दिला नसेल? गादीला मत का साताऱ्यामध्ये शरद पवार साहेब त्याचं कारण असं आहे हा. की कोल्हापुरामध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक दत्तक पुत्र दत्तक विधान हा घडवण्याचा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी माणसात विचारात कसा वाद लावायचा हा प्रयत्न सगळा केला. यांनी सीबीआय वापरली, ईडी वापरली, इन्कम टॅक्स वापरलं, जातीमध्ये मतभेद, ताईंनी सांगितल्याप्रमाणे मंगळसूत्रापर्यंत गेले, सगळं झालं आणि तो दत्तक विधानाचा मुद्दा छत्रपती शाहू महाराजांचा विजय हा निश्चित होता, पण कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिलेले की छत्रपती घराण्यावर आमचा किती विश्वास आहे आणि या विश्वासाच्या माध्यमातून सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी, सगळ्या शहरातल्या लोकांनी इतकं भरघोस मतदान शाहू महाराजांनी दिले. ही नुसती 7वी फेरी आहे जिथं आपण 50,000 मतांनी पुढे आलेले. अजून जल्लोष खऱ्या अर्थाने सुरुवात व्हायचंय. सगळ्या फेऱ्या सुरू संपल्या की छत्रपती शाहू महाराजांचा खरा जल्लोष सुरू होईल. मी परत एकदा कोल्हापूरच्या जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो की त्या छत्रपती घराण्यावर, त्या गादीवर आपण जी निष्ठा आहे, आपला जो विश्वास आहे हा दाखवून दिल्याबद्दल. तर या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत. शिवसेने उभाठा गटाच्या नेत्या आहेत, त्या उपनेत्या आहेत. सुषमाजी, स्वागत आहे तुमचं. तुम्हाला अपेक्षा होती की मोदींच्या शेपटाला धरून तुम्हाला सत्तेतून त्यांना बाहेर काढायचं होतं, तिथं मात्र एका डोळ्यात तुम्हाला आसू दिसत आहेत, पण महाराष्ट्राच्या जनतेनं तुमच्यावर विश्वास दाखवला, हे हासू पण दिसतंय. निश्चितपणे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे शतशः आभार मानत आहोत आणि मला असं वाटतं की अजून म्हणजे ट्रेंड आता बऱ्यापैकी स्थिर होताना दिसत आहेत. राष्ट्रीय स्तरावर सुद्धा ट्रेंड आता बऱ्यापैकी स्थिर होताना दिसत आहेत आणि आम्ही एक्झिट पोल ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवले जात होते तेव्हाही आम्ही म्हणत होतो की आम्ही 30+ असू. आत्ताही माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं प्रदर्शन हे 30+ असणार आहे. सुषमाताई, आता अखेर आपण सगळ्यांच्या संमतीनं, तुमच्या सगळ्यांच्या संमतीनं ईव्हीएमची निर्दोष मुक्तता करायची का? नाही, ईव्हीएमची निर्दोष मुक्तता करायची म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ईव्हीएम ज्या कुठल्या देशाने बनवलं तो देशही आता ईव्हीएम वापरत नाही. निश्चितपणे जेव्हा आम्ही जर केंद्रात आमची सत्ता आली, आम्ही त्या दिशेने सध्या वाटचाल करत आहोत, जर केंद्रात तशी जर आम्हाला संधी मिळते तर आम्ही नक्कीच ईव्हीएम, इलेक्शन कमिशन या सगळ्यांच्या संबंधाने फेरविचार करू. पण ताई, असं का होतं? 2014ला आणि 2018ला याच ईव्हीएम वरून तुम्ही 18 जागा जिंकल्या, तेव्हा तुम्हाला ईव्हीएम बद्दल कधी काही वाटलं नाही, त्याच्याबद्दल आवाज नाही, आत्ताच का विरोधात गेल्यावर? हां, आत्ता वाटतं. त्याचं कारण असं आहे की तेव्हा आणि आत्तामध्ये फार फरक आहे. भाजपाची अघोरी सत्ताकांक्षा ज्या पद्धतीने वाढत आहे आणि स्वायत्त यंत्रणांना वेठीस धरून स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर जो अतिरेकी होतोय. मला सांगा दादा, एक 10 वर्षांपूर्वीपर्यंत आपण ईडीचं परसेप्शन ऐकलं होतं का? फार तर ग्रामीण भागातल्या लोकांना बीडी काडी माहीत होती हो, ईडी माहीत नव्हती लोकांना. ईडी तिचा इतका अतिरेकी वापर झाला की तो अतिरेकी वापर जनसामान्यांपर्यंत, तो ईडी शब्द लोकांपर्यंत पोहोचला. बरं, पोहोचला तर पोहोचला. मला सांगा की ज्या ज्या लोकांवर आरोप केले, म्हणजे मी आता एक 2-4 दिवसांपूर्वीचा मोदीजींचा एक इंटरव्ह्यू बघितला ज्यात ते असं म्हणत आहेत की
14 राऊंड झाल्यानंतर टोटल 24 राऊंडचं योग्य पद्धतीने विश्लेषण आम्ही करू आणि आपल्या समोर आमचं मत मांडू. कोकणात पहिलंच कमळ रुजलंय. हो, आता ह्या पुढे पहिल्यांदा ना, ह्या पुढे कोकणामध्ये कमळच रुजणार, घड्याळच रुजणार आणि धनुष्यबाणच रुजणार, एवढं विश्वासाने सांगतो. थँक्यू. मागे घड्याळवाले आहेत ना, काळजी घ्या. तर आत्ता आपल्यापर्यंत आवाज त्यांचा येत नव्हता, सुषमा अंधारे यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नव्हता, पण गडचिरोलीमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे आणि शक्यता हीच होती की तिथं भाजपच्या विद्यमान खासदारांच्या बद्दल, अशोक नेतेंच्या बद्दल नाराजी प्रचंड होती आणि आता किरसाऱ्यांना 16,835 मतांची ही आघाडी मिळते. मी दादा तुम्हाला आता मान्य करावं लागेल तुम्हाला ह्या गोष्टी, खरं तर जनता बघते हे सगळं. अहो 2014 आणि 2019ला 3-3 लाख मतांच्या लीड तुम्हाला होत्या, तुम्ही 42 जागा तुम्ही मिळवलेल्या होत्या ह्या महाराष्ट्रामध्ये. आजची ही अवस्था बघितल्यानंतर काय होता असं तू, काय झाला असं तू, असं वाटतं का? परिस्थितीने कसं आहे, ऐकून- विचारू यांना. नाही नाही, हेमलताताई, एक मिनिट यांना एकच म्हणजे दोन्ही प्रश्नांचे एकत्र उत्तर द्या की ईडी, सीबीआय हे पक्षांची फोडाफोडी, पक्षांचं चिन्ह चोरणं, पक्षांचे वडील चोरणं, कोणाला कशा पद्धतीची शिवीगाळ करणं, हे सगळं जर केलं नसतं तर आज काय परिस्थिती झाली असती? हे जर वगळलं असतं तर काय झालं असतं? हेमलताताई, म्हणजे आता सुषमाताईने पण तोच म्हणजे त्याच गोष्टीचा उल्लेख केला. मी सुषमाताईची पूर्वीची म्हणजे वक्तव्य, त्यांची मनोगतं तुम्ही ऐका की ईडीबद्दल, काँग्रेस पक्षाबद्दल त्या काय काय बोलल्यात त्या, आज त्या काय बदलतात. तर असं त्यांचं छान आहे, त्यांचं मतपरिवर्तन झालेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ. पण तुम्ही जो आता म्हणालात ना, मी आता हाच प्रश्न ठाकरे साहेबांना थोड्या वेळापूर्वी विचारला होता की तुम्ही ईडी, सीबीआय सारख्या अशा शासकीय यंत्रणांचा वापर करून लोकांना जेलमध्ये टाकणं वगैरे अशा प्रकारचा प्रकार भारतीय जनता पार्टीने केला असं म्हटलं. तेव्हा मी त्यांना विचारलं की काँग्रेसच्या काळामध्ये, UPAच्या काळामध्ये काँग्रेसच्या सहयोगी पक्षाचे आणि काँग्रेसचे म्हणजे कलमाडीसारखे असेच ह्या लोकांना कुणी जेलमध्ये घातलं होतं? नाही नाही, ऐकून घ्या, कायदा ऐकून घ्या ठाकरे साहेब, ऐकून घ्या. नाही तुम्ही बोललात ऐकून घ्या, तुम्ही त्या विषयावर तुम्ही बोललात, आता मला ऐकून घ्या. नाही नाही, ऐकून घ्या. नाही नाही, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सत्तेत होता, तुम्ही सत्तेत होता, एक मिनिट, तुमचे 12 मंत्री जेलमध्ये का होते? कुणी घातलं होते जेलमध्ये तुमचे? TN सेशन सारखे निवडणूक आयुक्त होते, कशा पद्धतीने? आता तुम्ही बघा, आता तुम्ही बघा परिस्थिती. उद्धव ठाकरेंनी एक विधान केलं की UPAच्या सरकारमध्ये असताना स्लो मशीन चालतात, तर त्यांच्यावरती कारवाई करतात. देशाचे पंतप्रधान निवडणुकांचा निकाल लागण्याच्या आधी आणि आचारसंहिता संपण्याच्या आधी सगळे कॅमेरे घेऊन कॅमेऱ्यांच्या समोर मेडिटेशन करतात. 48 भारतीय जनता पार्टीचा आणलेला कायदा आहे का? निवडणूक कायदे कोणी आणले? फक्त तुमच्या काळात कायद्याची अंमलबजावणी तुम्ही करत नव्हता, आम्ही कायद्याची अंमलबजावणी करायला लागलो. चोरांना जेलमध्ये घातलंच पाहिजे. चोरांना अज्ञान दूर करू दे. जे चोर असतील त्यांना जेलमध्ये घातलंच पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्ही जे म्हणताय ना UPAच्या काळामध्ये आणीबाणीचा जर काळ सोडला एक, त्यानंतर जे ज्या घटना घडल्या, सुरेश कलमाडींवर आरोप आपण लावले, सरकार काँग्रेसचं होतं, काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली आणि तुमच्या काळात निर्दोष सुटले. बरोबर आहे. गनिमोळी तुम्ही आरोप लावले. बरोबर आहे. UPAच्या सरकारमध्ये UPAने जेलमध्ये घातलं, तुमच्या काळात निर्दोष सुटले. डी राजा तुम्ही आरोप लावले, UPAच्या काळात त्यांना जेलमध्ये एक अतिशय महत्वाची बातमी मी थांबवतो. कर्नाटक मधल्या ज्या प्रकरणाच्या नंतर प्रज्वल रेवण्णा समोर आला होता, त्याच्यावर आरोप झालेले होते, रेवण्णावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते, जनतेनं त्याला पराभूत केलेला आहे आणि त्या व्यक्तीवरती जे आरोप झाले त्याला जेलमध्ये सुद्धा टाकण्यात आलेला आहे आणि लोकांनी सुद्धा त्याला नाकारलेला आहे. एक मिनिट, मी येतो. हेमलताताई, मला वाटतं ही सगळ्यात महत्वाची बातमी. आजच्या निवडणुकीतला सर्वात आनंदाचा कुठला क्षण असेल तर हा आनंदाचा क्षण आहे की तुम्ही कशाही पद्धतीने मस्ती करा, कशाही पद्धतीने दादागिरी करा,
हा उमेदवार म्हणजे मीच आहे, मला मत दिलं असं समजा, असा तुम्ही प्रचार करा. 2000 महिलांवरती लैंगिक शोषणाचे आरोप ज्या व्यक्तीवर होते त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकलं हे तर ठीक आहे, पण याला आता कायमचं जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि लोकांनी याला धडा नक्कीच. मी शिकवला. आणखी एक प्रतिक्रिया घेतो. सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, एक अतिशय महत्वाची बातमी, चांगली बातमी. रेवण्णा याच्यावर जे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत तो जेलमध्ये आहे. जनतेनं सुद्धा त्याला सांगितलंय तू संसदेत नाही, तू जेलमध्ये पाहिजे. येतो प्रतिक्रिया घेऊ. मला असं वाटतं की लोकांना गृहीत धरून चालत नाही, याचं हे चांगलं उत्तर आहे की भाजपाने ज्या पद्धतीने लोकांना गृहीत धरायला सुरुवात केली होती की एकीकडे भ्रष्टाचारावर बोलायचं आणि भ्रष्टाचारांना सोबत घ्यायचं, ते हे लोकांना रुचलेलं नाही आहे. म्हणजे आमच्या नुसत्या जाहिरातीवर भाजपच्या एक आक्रस्ताळ्याबाईंनी आक्षेप घेतला होता, पण त्या हे विसरूनच गेल्या होत्या की प्रज्वल रेवण्णावर किती आरोप आहेत, काय आहे ते. मला वाटतं ही निवडणूक कितीही भाजपाने जात आणि धर्माच्या अंगाने न्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा लोकांनी मात्र शेतमालाला योग्य तो भाव, महिला सुरक्षा, बेरोजगारी, महागाई या प्रश्नांवर मतांचा कौल दिलेला आहे आणि जो आम्ही शिरोधार्य मानतोय. किंबहुना जर म्हणजे अजून 5 वाजलेले नाहीत, 5 वाजेपर्यंत अजून ट्रेंड आपल्याला वेगळे बघायला मिळतील. सुषमाताई, जर आम्ही समजा थोडस तुम्हाला बोचेल असा प्रश्न विचारतो. भ्रष्टाचारांच्या मुद्द्याबद्दल तुम्ही सातत्यानं भाजपवर आरोप करतायत, आम्ही सुद्धा ते प्रश्न त्यांना विचारले, पण तुम्हाला सुद्धा आरसा दाखवावा लागेल ना. ज्या लालू प्रसाद यादव यांना तुरुंगाची हवा खावी लागली त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही स्टेज शेअर करताय, त्यांना मत, त्यांच्यासाठी तुम्ही मत मागताय ना, मग तुम्ही वेगळे कसे भाजपपेक्षा, हा सवाल आहे. सगळे भ्रष्टाचारी एकत्र येऊन इंडिया स्थापन. ठीक आहे, मी विचारलं, मी तुम्हाला विचारलं. अहो साहेब, ज्या किरीट सोमय्यांनी ढिगाने आरोप केले वेगवेगळ्या लोकांवर, ते किरीट सोमय्या म्हणजे ज्या वायकरांवर आणि यामिनी जाधवांवर अगदी जेलमध्ये जाण्याच्या तुम्ही आता भाजप सारखं करताय. भाजपवाले पण असंच करतात. त्यांना प्रश्न विचारला की ते दुसरं उदाहरण देतात, त्यांच्यावर केले की ते तिसरं उदाहरण देतात. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, तुम्ही आपण त्यांच्या प्रश्नाबद्दल त्यांना विचारू, त्यांना 100 प्रश्न विचारू भ्रष्टाचाराबद्दल. माझा स्पेसिफिक तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही वेगळे कसे? ज्या लालू यादवांवर चारा घोटाळ्याचा आरोप झाला, आरोप नाही, जेल झाला, त्यांच्यासोबत तुम्ही कसे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष वेगळाच आहे. आम्ही जी इथे निवडणूक लढली ती महाराष्ट्र धर्मासाठी लढलेली निवडणूक आहे. सातत्याने आमचे नेते सन्माननीय आदित्यजींनी मांडलेल्या ज्या भूमिका होत्या त्या फार महत्वाच्या होत्या. मला असं वाटतं महाराष्ट्र धर्म डोळ्यात ठेवून ज्या पद्धतीने इथून एक एक उद्योग बाहेर जात होता तो मुद्दा आम्ही लोकांसमोर घेऊन गेलोय. आम्ही कांदा, कापूस, सोयाबीनचा प्रश्न लोकांसमोर घेऊन गेलोय. आम्ही इथल्या आम्ही भाजप धर्म भ्रष्टाचाराच्या मुद्द्याबद्दल तुम्ही भाजपला इतके प्रश्न उपस्थित करताय, केलेली नाही. भाजपवर इतके प्रश्न उपस्थित करताय, तुम्ही स्वच्छ आहात त्या कशा? तुम्ही म्हणजे मी इंडिया आघाडीबद्दल बोलतोय. नाही, आम्ही स्वच्छच आहोत. आम्ही स्वच्छ आहोत ते कसे ते तुम्हाला सांगते. ज्या सन्मान्य संजय राऊत साहेबांवरती ढिगाने आरोप झाले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही, ते गेले, त्यांनी तुरुंगवास पत्करला आणि मानाने परत आले. ज्या IQ माहितीवर सन्माननीय महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख साहेबांवरती आरोप केला, तुरुंगवास पत्करला, परत आले, मानाने उभे राहिले. परंतु ज्यांच्यामध्ये खोट होती त्यांनी तुरुंगवास पत्करला नाही, ते सरेंडर झाले. याचं मोठं उदाहरण रवींद्र वायकर साहेबांनी एका मोठ्या वर्तमानपत्राच्या ऑनलाईन एडिशनला मुलाखत देताना सांगितलं की माझ्यासमोर 2च पर्याय होते, आयदर जेल और शिंदेगड. मी जेलमध्ये जाण्यापेक्षा मी शिंदेगटात जाण्याचा पर्याय स्वीकारला. आम्ही वेगळे आहोत कारण आमच्याकडे एक गोष्ट आहे, ह्या मुद्द्याबद्दल खूप चर्चा होईल. धर्माच्या संदर्भात आरोप करतायत. माझं म्हणणं आहे की की अत्यंत खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे की ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्यासाठी इथं म्हणजे शिवसेना म्हणजे अक्षरशः जिवंत ठेवली नव्हे तर वाढली, त्याच मुद्द्यावरती पाकिस्तानचे झेंडे घेऊन तुम्ही प्रचार केलात. या निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे भडकवून तुम्ही लोकांची मतं घेण्यासाठी त्यांनी घेतलंय. मतासाठी एवढी लाचारी, हा म्हणजे आयडिओलॉजी सोडून म्हणजे स्वतःच्या ज्या पक्षाच्या वरती तुम्ही ज्या लोकांनी विश्वास सोपा वाटत असेल
मी तुम्हाला थांबवतो. मला थोडीशी चर्चा पुढे न्यायची ह्या पाकिस्तानच्या मला वाटतं- पंतप्रधानाचा केक आम्ही नाही कापला. आपण थोडस पुढे जाऊया. नवाज शरीफचा केक आम्ही नाही कापला. आपण पुढे जाऊ, चर्चेच्या बिना पुढे मंत्रालय जाऊ. पाकिस्तानात तुम्ही गेला. त्याच्यासाठी मतं नाही मागितली. महबूबा मुफ्ती बरोबर सरकार तुम्ही बनवलं. पाकिस्तान तुम्ही झेंडा- महबूबा मुफ्ती पाकिस्तान बरोबर झेंडा घेऊन तुम्ही मतं त्याला नाही सरकार मागितली. बनवलं. गणेशजी, त्यामुळे नैतिकता जर टेंबा मिरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्हाला नाही, तुमच्या या वृत्तीमुळेच तुम्हाला हसन मुश्रीफ, अजित पवार, नारायण राणे भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही सांगत होते, मांडीवर तुम्ही बसवले. त्यामुळे नैतिकतेचा टेंबा मिरवू नका. नाही म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, पुन्हा तुम्ही- गेल्या तुम्ही पाकिस्तान इतिहास पुन्हा बोलू काढला नका. भारताचा एकमेव पंतप्रधान दाऊदला विना विमानात विना घेऊन कोण मंत्रण फिरत गेले. होतं? दाऊदला हे विमानात मला- घेऊन कोण फिरत ह्याच्यातून काही नाही. आपण थोडंसं आपण पुढल्या मुद्द्याला जाऊया. 30 वर्षापूर्वी सुषमाताई, माझा आवाज येतोय? एक मिनिट, मला तुम्ही सुषमाताईंना नवाब मलिक जाणून- साहेबांवर केले होते. सुषमाताई, आणि त्याच सुषमाताई, मलिक साहेबांना नंतर तुम्ही जवळ मला केलं. मला हे एका विसरता प्रश्नाबद्दल काय? सांगा. आता जे उबाठा सांगताय गटाला राव? यश मिळतंय त्याचं रहस्य काय आहे? तुम्हाला काय वाटतं, कशामुळे तुम्हाला हे यश मिळालंय? मला असं वाटतं की लोकांना फोडाफोडीचं राजकारण अजिबात आवडत नाही. एक दुसरं कारण असं आहे की देवेंद्रजींची अतिरेकी सत्ताकांक्षा भाजपला नडलेली आहे. कारण देवेंद्रजींच्या बद्दल महाराष्ट्रातली एवढी कमालीची नकारात्मकता होती. एक तर आधी शिंदे गट फोडला, त्याच्यानंतर मग दादांची माणसं फोडली, हे कमी की काय म्हणून मग अशोकराव चव्हाणांना सोबत घेतलं. यातही पुन्हा कहर म्हणजे अरविंद केजरीवाल साहेबांना पुन्हा ते आत टाकतात. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर लोकांना गृहीत धरून चालत नाही. लोक हे सगळं बघतात. आम्ही वारंवार सांगायचो की आम्ही संयमी आहोत, आम्ही आकांड तांडव करणार नाही, पण आम्हाला माहिती आहे की लोक बघतायत, लोक याचं उत्तर देतील आणि लोकांनी बॅलेट बॉक्समधून उत्तर दिलं. दुसरी गोष्ट अशी की वारंवार म्हणजे जसं आत्ता ते म्हणाले की बाळासाहेबांचा विचार वगैरे, मी आपल्याला सांगितलं पाहिजे वंदनीय बाळासाहेब महाराष्ट्र धर्मासाठी किती आसुसलेले होते. ते जेव्हा प्रतिभाताई पाटील यांचं राष्ट्रपती पदासाठी नाव आलं त्यावेळेला वंदनीय बाळासाहेबांनी त्या काँग्रेसच्या की राष्ट्रवादीचा हा विचार केला नाही. ते असं म्हणाले की महाराष्ट्राची लेकमाता जर राष्ट्रपती पदावर विराजित होत असेल तर शिवसेना त्यांना पाठिंबा द्यायला अत्यंत खंबीरपणे उभी राहील. म्हणजे इथे महाराष्ट्र धर्माची गोष्ट फार मोठी ठरते. दुसरं असं की वंदनीय बाळासाहेब असंही म्हणतात की मी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी माझा पक्ष तयार केलेला नाहीये. जोपर्यंत भाजपा इथे आम्ही राज्यामध्ये शिवसेनेचा छोटा भाऊ आहोत असं म्हणत होती तोपर्यंत ठीक होतं. पण भाजपने ज्या दिवशी कृतज्ञपणा सुरू केला आणि ते केलेल्या उपकारांची परतफेड अपकाराने करायला सुरुवात केली, त्या क्षणी महाराष्ट्राच्या जनतेने यांना झिडकारायचे हे ठरवलं होतं. अजून एक विलासदादा सांगितलं पाहिजे, 2 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीयेत. लोकांना संताप व्यक्त करायला संधीच मिळाली नाही. भाजपा घाबरत होती स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरं जाण्यासाठीची. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणानंतरची ही पहिली निवडणूक आहे ज्या पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. याच्यात बरं, सुषमा अंधारेंचं योगदान किती? सुषमाताई, याच्यात सुषमा अंधारेंचं योगदान किती? याच्यात सुषमा अंधारेंचं योगदान किती हा प्रश्न मला वाटतं विलासदादा त्याचं उत्तर तुम्ही तुमचं शोधावं. मी एवढं नक्की म्हणेल की आम्ही सभागृहात बघायचं का? न खचता न थांबता. आता आम्ही तुम्हाला सभागृहात पाहायचं का? ज्यात नाही मला सभागृहात बघायचं की नाही याचं मी उत्तर कसं काय देणार. आमच्याकडे मला वाटतं सगळ्यात मोठा प्रमाण शब्द हा आमच्या पक्षप्रमुखांचा असतो. पक्षप्रमुख जी जबाबदारी देतील ती जबाबदारी आम्ही निभवायला तयार असू. सुषमाताई, या सगळ्या याच्यात उबाठा गटाला म्हणजे जसं तुम्ही म्हणता मूळ शिवसेना यांना हिंदुत्वाची कास अल्पसंख्याक मतं जवळ करण्यासाठी सैल करावी लागली का, पातळ करावी लागली का? नाही, मला असं अजिबात वाटत नाही. दादा, मी आपल्याला एक स्पष्टपणे सांगितलं पाहिजे, या इलेक्शनमध्ये म्हणजे खूप लोक म्हणत होते की वंचित आमच्यापासून लांब गेली तर आम्हाला तोटा होईल का. पण मी फार म्हणजे गांभीर्यानं आणि नम्रपणे अभ्यासाअंती हे नोंदवलं पाहिजे माझं मत की जसा महायुतीला राज ठाकरे सोबत गेल्याचा अजिबात फायदा झाला नाही, अगदी तसंच वंचित आमच्या सोबत नव्हती याचं आम्हाला काही नुकसान झालेलं नाही आणि त्याच्या अंतर्गत सर्वे सुद्धा आमच्याकडून सातत्याने होत होते. आणि त्यामुळे अल्पसंख्याकांची मतं
मला वाटतं याला कारणीभूत स्वतः मोदीजी आहेत. ज्या पद्धतीने मोदीजींनी अत्यंत म्हणजे पंतप्रधान पदाला शोभणार नाहीत इतके गलिच्छ स्टेटमेंट त्यांच्याकडून झाले. बहुत ज्यादा बच्चे पैदा करने वाले लोग किंवा मंगलसूत्र की बात. दादा, इथे कितीतरी अशा आया आहेत की ज्या आयांनी आपल्या लेकराला नोकरी मिळत नाही किंवा नोकरीचे पैसे भरायचे, इंटरव्ह्यूला त्याला जायला पैसे द्यायचे म्हणून अंगावरची मंगळसूत्र तोडलेली आहेत. इथे कितीतरी अशा शेतकऱ्यांच्या बायका आहेत ज्यांनी दुबार पेरणी आणि धूळ पेरणीसाठी म्हणून आपली मंगळसूत्र तोडलेली आहेत. इथे कितीतरी अशा माय माऊल्या आहेत की कोरोनाच्या काळात निव्वळ आणि निव्वळ केंद्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे जे पायी चालत निर्वासितांचे आणि परप्रांतीयांचे लोंढे जात होते, यापूर्वी त्यांची अनेक वेळेस अजिबात दसरा काळजी न मेळाव्याला केल्यामुळे त्यांची मंगळसूत्र शिवसेना हिरावली प्रमुखांनी गेलेली आहे. याबद्दलची त्यामुळे हे जे वक्तव्य सगळे केलेली होती. अल्पसंख्याक आहेत किंवा हे जे सगळे अशा पद्धतीची आंबेडकरांची वक्तव्य जनता आहे, केलेली होती मला वाटतं अल्पसंख्याकांबद्दलची. आपण ते त्यांना कसं गृहीत विसरू धरू शकतो नये आपण? की आम्ही सांगितलं आणि ते आले. दे आर एबल टू टेक अ डिसिजन. ते निर्णय घेण्यासाठी फार स्वतः प्रतिभावान आहेत आणि ते स्वतः सक्षम आहेत. त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे की संविधान विरोधी भाजपाला, मुजोरी करणाऱ्या भाजपाला एकदा आसमान दाखवलं पाहिजे. ठीक आहे. एक छोटासा ब्रेक घेतो. बराच वेळ झालं